आज आपण बघणार आहोत श्रीयंत्राची स्थापना कशी करायची. पण ते कधी घ्यायचं आहे तर तुम्ही गुरुपुष्यामृतला घेऊ शकता किंवा तुम्ही कधीही आणू शकता आणि शुक्रवारच्या दिवशी तुमच्या घरामध्ये स्थापना करू शकता. कुठून घ्यायचं तर बघा चांगल्याच ठिकाणाहून घ्या. मी माझं श्रीयंत्र अक्कलकोटवरनं घेतलेलं आहे. तुम्ही दिंडोरीवरनं अक्कलकोट तुम्हाला जिथेही किंवा केंद्रामधनं किंवा चांगल्या देवधर्माच्या ठिकाणाहून तुम्ही घेऊ शकता. आता धनलक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी यासाठी श्रीयंत्राची पूजा सर्वात जास्त लाभकारी ठरते. श्रीयंत्राची पूजा केल्याने माता लक्ष्मी विशेष आशीर्वाद देते. यामुळे लोक आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना करत असतात, पूजा करत असतात. श्रीयंत्राची पूजा विधीपूर्वक केल्यास सुख, संपत्ती, सौभाग्य आणि समृद्धी सदैव राहते असं म्हणतात. घरामध्ये श्रीयंत्र स्थापन करण्याचे काही नियम आहेत. जर या नियमांचे पालन केले तर खूप चांगला परिणाम मिळतो. योग्य नियमांचे पालन केल्यावरच श्रीयंत्राच्या पूजेचे योग्य फळ मिळते. तर काय आहेत ते नियम ते मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, जर तुम्ही घरी श्रीयंत्र ठेवत असाल तर पूजेच्या ठिकाणी ठेवा आणि देवतेप्रमाणेच त्याची नियमित तुम्हाला पूजा करायची असते. शुक्रवारी लक्ष्मी मातेसोबतच श्रीयंत्राची पूजा करायची असते. श्रीयंत्राची स्थापना झाल्यावर त्याची रोज पूजा करावी. पूजा केली नाही तर इच्छित फळ मिळत नाही. याशिवाय याचा नकारात्मक परिणामसुद्धा होऊ शकतो. श्रीयंत्राची पूजा लोभाच्या भावनेने नाही तर सुखशांतीच्या भावनेने करा. शुक्रवारी सकाळी स्नान करून ताटात श्रीयंत्र ठेवावे. बघा, एक ताट घ्या, ताटामध्ये थोडेसे तांदूळ ठेवा, त्यावर तुम्ही श्रीयंत्र ठेवा. तुम्हाला स्वच्छ पाण्याने पंचामृताने केलं तर अतिउत्तम, नाहीतर तुम्हाला पाण्याने त्याचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना तुम्हाला श्रीसूक्त 16 वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे. ज्यांना येत नाही त्यांनी महालक्ष्मी अष्टक म्हटलं तरीही चालेल, ते सोपं पडतं म्हणायला. त्याचबरोबर तुम्ही विष्णू गायत्री मंत्र 16 वेळा, लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळा म्हणू शकता आणि याप्रमाणे तुम्ही अभिषेक करू शकता. अभिषेक केल्यानंतर तुम्हाला कुंकू वाहायचं असतं, लाल फूल. त्याचबरोबर तुम्हाला अक्षदा लाल करून वाहायच्या असतात श्रीयंत्रावर. तुम्हाला अशी व्यवस्थित त्या श्रीयंत्राची पूजा करायची असते. त्यानंतर तुम्ही ते एक चौरंग घ्या किंवा पाट घ्या. तुम्ही छोटासा पाट त्याच्यावर तुम्हाला लाल कपडा टाकून त्याच्यावर ते ठेवायचं आहे आणि त्याला धूप दीप दाखवायचा आहे. तुम्हाला महालक्ष्मी माताची आरतीसुद्धा करायची आहे. तुम्हाला खिरेचा नैवेद्य, तुम्ही शेवयाची खीर, रव्याची खीर तुम्ही बनवू शकता. जर तुमच्याकडे तांदळाची खीर तुम्ही बनवत असाल तर तीसुद्धा बनवू शकतात. काही लोकांकडे फक्त पितृपक्षातच ती बनवली जाते. ज्यांच्याकडे तेव्हा बनवली जाते तेव्हा त्यांनी मग आपल्या शेवयाची किंवा मग रव्याची खीर तुम्ही बनवून त्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला या श्रीयंत्रावर कमळगट्ट्याची माळ मिळते बघा. कमळगट्ट्याची माळ असते, कमळाच्या जे असतात ना बीज, त्याची माळ असते. ती तुम्ही माळ याच्यावर ठेवायची असते, ती तुम्हाला वाहायची असते आणि ती माळ तुम्हाला शुक्रवारी तुम्हाला त्या माळेचा जप करायचा असतो. ओम महालक्ष्मी नमः असा मंत्र म्हणत जरी तुम्ही जाप केला तरीही चालेल. आता हे श्रीयंत्र नुसतं आज तुम्ही समजा याची स्थापना केली तर आज आपण याची पूजा केली विधिवत, तर ती आपण एका चौरंगावर पाटावर करणार आहोत. दुसऱ्या दिवशी तुम्ही ते श्रीयंत्र उचलून तुमच्या देवघरामध्ये तुम्ही एका लाल कापडावर ठेवा किंवा एखाद्या पितळेच्या, तांब्याच्या प्लेटमध्ये लाल रंगाचा कापड ठेवून त्याच्यावर तुम्ही श्रीयंत्र ठेवू शकता. त्याच्यावर कमलगट्ट्याची माळसुद्धा तुम्हाला ठेवायची असते. बघा, आता आपण श्रीयंत्राला अभिषेक केला, व्यवस्थित पूजा केली, श्रीयंत्राची स्थापना झाली. एवढं करून होईल का तर नाही. दर शुक्रवारी तुम्हाला श्रीयंत्रावर, तसं तर रोज जमलं तर करा, 11च वेळा महालक्ष्मी मंत्र म्हणून ती माळ ठेवा. 11 मण्यांची माळ ठेवली, 108 मण्यांची तर अतिउत्तम. दर शुक्रवारी तुम्ही ती म्हणा. रोज तुम्हाला श्रीयंत्राला कुंकू व्हायला रोज श्रीयंत्र धुवायचं नसतं. श्रीयंत्र रोज धुवायचं नसतं. जेव्हा आपण कुंकुमार्चन करणार असतो, काही ठराविक दिवशी तुम्ही श्रीयंत्र धुवून पुसून स्वच्छ ठेवू शकता. म्हणजे की जसं की शुक्रवार, पौर्णिमा, अमावस्या, त्याचबरोबर कुठला माता लक्ष्मीची सेवा करत असेल तेव्हा तुम्हाला श्रीयंत्र स्वच्छ धुवून पुसून ठेवायचं असतं. मात्र तुम्हाला रोज त्यावर कुंकू हे वाहायचंच असतं. बघा, नुसतंच आणून ठेवलं तर त्याचा उपयोग होणार नाही. त्याची तुम्हाला सेवा ही आवर्जून करावीच लागणार आहे. उलट तुम्ही आणून ठेवलं आणि त्याचं काहीच केलं नाही ना तर तुमच्या घरावर उलट त्याचा परिणाम होईल, नकारात्मकता निर्माण होईल. त्यामुळे श्रीयंत्राची व्यवस्थित आवर्जून तुम्हाला रोज पूजा करायची असते. फार काहीही अवघड नाही आहे.
फक्त तुम्हाला एक माळ जप करायचा आहे आणि कुंकुमार्चन चांगल्या योग्य वेळी, चांगला म्हणजे दिवस असेल त्या दिवशी श्रीयंत्रावर तुम्ही कुंकुमार्चन करा. माता लक्ष्मीची जेवढी जमेल तेव्हा महालक्ष्मी अष्टक म्हणा किंवा श्रीसूक्त म्हणा, विष्णू सहस्त्रनाम, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र 16-16 वेळाच का होईना तुम्हाला म्हणायचा असतो. अशा पद्धतीने जर आपण योग्य पद्धतीने जर पूजा केली, स्थापना केली तर आपल्याला त्याचा खूप चांगला अनुभव येतो.